लोकमान्य मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमधून 50,000 रुपये किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना नागपूर गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आणि मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून संशयित आरोपी आनंद सुखदेव रहांगडाले याला ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने मेट्रो स्टेशन पार्किंगमधून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेली 50,000 रुपये किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली असून आरोपीला पुढील कारवाईसाठी MIDC पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरी विरोधी पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी चोख बजावली आहे। एक MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा लोकमान्य मेट्रो स्टेशन या ठिकाणावरून 4-5 दिवसापूर्वी मोटरसायकल चोरी केलेली होती स्प्लेंडर। त्या संबंधाने पोलीस स्टेशनला 498/2026 कलम 303(2) अन्वये एक गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी आमच्या पथकातील अंमलदार सचिन बडिये, विलास कोकाटे, राहुल कुसरामे यांनी व्हिजिट केली। व्हिजिट केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी तांत्रिक पुरावा आणि काही गोपनीय माहिती प्राप्त केली, ज्याच्या आधारे त्यांना आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। त्यांनी तो आरोपी हा गोंदिया येथील चुलोट गावातील राहणारा आनंद सुखदेव रहांगडाले नावाचा आरोपी असल्याचं त्यांना निष्पन्न झालं। वरून शनिवारी आमचं पथक गोंदिया येथे जाऊन चुलोट या ठिकाणी पोहोचलं असता आरोपी नागपूर येथे परत आल्याचे समजले। त्या ठिकाणी नागपूर येथील पोलिसांशी संपर्क करून आमच्याच पथकातील काही अंमलदारांनी नमूद आरोपीस परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री त्यास ताब्यात घेतलं। त्या आनंद रहांगडाले यांनी लोकमान्य मेट्रो स्टेशन या ठिकाणाहून गाडी चोरी केल्याची कबुली दिली। त्या अनुषंगाने त्यांनी ती गाडी काटोलमध्ये त्याच्या एका ठिकाणी ठेवलेली होती। पथकाने काटोल या ठिकाणावरून गाडी बोलवून घेतली आरोपीकडे आणि ती गाडी जप्त करून आरोपीस मुद्देमालासह काल दिनांक 5 जुलै रोजी पोलीस स्टेशन MIDC यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री नागरे पाटील सर, पोलीस आयुक्त श्री रेड्डी सर, अपर पोलीस आयुक्त श्री दाभाडे सर, पोलीस उपायुक्त डिटेक्शन श्री अग्रवाल सर तसेच ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरी विरोधी पथकातील अंमलदारांनी व अधिकाऱ्यांनी पार पाडलेली आहे।